काय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकावर पाय. वसईविरार अधिकारी अरे आमचा पैसा कुठे गेला? वसई मनपा मुर्दाबाद करायचं काय? खाली डोकावर पाय. मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली डोकावर पाय. राम राम सत्य हो. मनपा अधिकारी भ्रष्ट. राम राम सत्य हो. मनपा अधिकारी भ्रष्ट. आमचा पैसा कुठे गेला? दुबईला गेला. काय सांगायला आज इथे तुम्ही मोर्चा काढलेला आहे, काय नेमक्या प्रमुख मागण्या काय सांगायला? प्रमुख मागण्या मागील अनेक वर्षापासून चाललेला भ्रष्टाचार आहे, त्यानंतर माहिती अधिकार कायदा म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून आमचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा अनेक सामाजिक नागरिक आहेत ते एखाद्या विषयाची जर माहिती मागितली तर जाणीवपूर्वक ती माहिती लपवली जाते आणि त्यासुद्धा लपवण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि असा हा प्रश्न होऊ नये किंवा आणि कुठल्याही गोष्टीच्या काही गोष्टी असतील जनसेवेच्यासाठी असतील तर त्यांनी जे काही आदेश असतील ते पब्लिश केले पाहिजेत, ते करत नाही आहेत आणि माहिती अधिकार कलम जे 4 आहे त्याचा अत्यंत हे लोक दुरुपयोग करतात. मग जी माहिती आम्हाला माहिती अधिकार टाकून घेण्यापेक्षा जी माहिती तुम्हाला पब्लिश करायची असते ती तुमच्या पोर्टलवरती अद्ययावत करायची असते ती ही कुठलीच माहिती ह्या ठिकाणी अद्ययावत करत नाही. सर आपण बघितलं असाल का वसईविरार महानगरपालिकेने जे हॉकर झोन आहेत ते मोजकेच हॉकर्स या पालिकेच्या यादी होते, पण त्याच्या मात्र 4 ते 5 हजार हॉकर्स या वसईविरारमध्ये. तर हा पैसा जातो कुठे, काय सांगाल याबद्दल? मुळात जो बाजारकर वसुली ठेकेदार जो आहे हाच मुळात बोगस आहे. त्याने अनेक त्याच्यामध्ये मागील अनेक वर्षापासून तो एकटाच ह्या ठिकाणी वसुली करतोय, त्याचे अनेक धनादेश या ठिकाणी रिटर्न झालेले आहेत, तरी पण त्याला वसईविरार शहर महानगरपालिका ह्याच्यामध्ये काळ्या यादीत टाकीत म्हणजे समावेश त्याचा करत नाही आहे. हे झालं त्यांचं बरं, परंतु या संरक्षणासाठी म्हणजे 15,252चा काहीतरी आपल्याला आकडा आहे, तो 2014-2015च्या दरम्यान झालेलं संरक्षण होतं. त्याच्यानंतर वसईविरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीने आहे 9-9 लाख रुपये ह्या लोकांनी खर्च करून संरक्षण केलं त्याच्यामध्ये, तोही अजून आवाज आलेला नाही. म्हणजे अंतिमतः आपल्याकडे फेरीवाले किती आहेत ह्याचा कुठलाही आकडा या ठिकाणी आलेला नाही. फक्त सर एकूणच या मागण्या जर पूर्ण नाही झाला तर पुढील भूमिका काय असणार? पुढील भूमिका आमची हीच राहणार आहे. आमचा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांचा आम्हाला आदेश आहे की ज्या ठिकाणी एखादा अधिकारी माहिती देत नसेल किंवा भ्रष्टाचार त्या ठिकाणी थांबत नसेल तर त्या अधिकाऱ्याला किरडीवर झोपवा आणि तुम्ही मशानभूमीपर्यंत घेऊन जा. 2020 पासून प्रशासकीय काळ आहे आणि त्या काळामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत. 2024 नंतर वसईविरार शहरात परिवर्तन आलंय, पण त्यानंतरही आपल्या महापालिकेचा कारभार सुधारत नाहीये आणि परिवर्तनानंतर जो आपल्याला अपेक्षा होती की कारभार सुधारेल तोही दिसत नाहीये. त्यानिमित्ताने लोक आंदोलन करतात वेगवेगळ्या स्वरूपात, पण लोकांच्या हाताशी काही येत नाही. या सगळ्या परिस्थितीकडे आपण कसं बघताय? एकंदरीत आपण पाहिलं परिवर्तन म्हटलं तर परिवर्तन 24 नंतर झालेलं आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याचे जे काही हे आहेत त्याचा ते तुम्हाला त्या संदर्भात झालेला भ्रष्टाचार त्याचा आपण पाहतो हेच की ते 2 अधिकारी ईडीच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. आणि आता परिवर्तनचा विषय म्हटल्यानंतर लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत की परिवर्तन झाल्यानंतर नागरिकांना मूलभूत सुविधा, मी म्हणतोय मूलभूत सुविधा बाकी सोडून द्या, पण रस्ते असतील, पाणी असेल किंवा ज्या काय लोकांना नागरिकांना चालण्यासाठी जागा पाहिजे असतील, फुटपाथ पाहिजे असतील, ज्या मूलभूत सुविधा आहेत खरोखरच ज्या सर्वसामान्य नागरिकांना आवश्यकता आहे त्या मूलभूत सुविधासुद्धा आज आपल्याकडे बहुतांशी त्याची कमतरता आहे. त्या नागरिकाला त्या गोष्टी जर मिळत नसतील किंवा नागरिक त्याच्यामध्ये आताच झाले असतील तर त्या नागरिकांना मुळात काय पाहिजे सर्वसामान्य. आता आज पूर्व पाट्याला आपण जर पाहिलं तर स्लम एरिया आहे तर त्या ठिकाणी खरोखर त्या नागरिकांना काय पाहिजे. आज आपण जर पाहिलं गेलं तर मागील 1 महिन्यापूर्वी मशानभूमीत गणपती दरम्यान झालेली मशानभूमीतली अवस्था आहे. म्हणजे प्रेतांना जाळायला जर आपल्याकडे लाकडं उपलब्ध होत नसतील ही सारी मोठी गंमत. म्हणजे असा जर मोठा प्रश्न गंभीर निर्माण झाला असेल तर ह्याच्या व्यतिरिक्त काय आहे, ह्याच्यावरती म्हणजे परिवर्तनवाद्यांनी सक्षमतेने भूमिका घेतल्या पाहिजे. या आंदोलनातून काही साध्य होईल अशी आशा आहे का तुम्हाला? कारण दुसरीकडे नेपाळसारख्या देशामध्ये जेनजी जनरेशनने एक क्रांती घडवून आणली आहे, तर इतकी विदारक परिस्थिती जेव्हा उद्भवते ती परिस्थिती आपल्या म्हणजे देशात उद्भवेल का? कारण ज्या पद्धतीचा विकास किंवा ज्या पद्धतीच्या घडामोडी आपण पाहतोय ती परिस्थिती बघता असं काही घडेल असं तुम्ही आंदोलन करते म्हणून तुम्हाला काय वाटतंय? ह्या नेपाळसारख्या ठिकाणी झालेलं आहे त्याला काय अनेक लोकांनी स्वागतार्थ तो निर्णय लागले घटनेचा स्वागतार्थ केला, परंतु त्या ठिकाणी त्यांनी जो काय स्वतःच्या मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे ते मालमत्तेचं नुकसान न करता तिथल्या अधिकाऱ्यांना नेत्यांना समजा जर जाळलं असतं ते एक वेळ चाललं असतं लक्षात ठेवा. पण ह्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय अवस्था होईल ह्याबद्दल बोलणार नाही, पण नक्कीच ह्याचा परिणाम जो आहे पुढील काळामध्ये आम्ही तो प्रयत्न करणार आणि वसईविरार शहर महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना कसं नाट्य करता येईल
या ठिकाणी तो आम्ही जरूर प्रयत्नामध्ये करणार आहोत. पण ही जे आता नेपाळची जी परिस्थिती झाली, मुळात RTI कार्यकर्ता जो असतो, ते सामाजिक कार्यकर्ता जो असतो खरा, तो फक्त कायद्याची अंमलबजावणी करायला सांगतो. ह्या अधिकाऱ्यांना कायद्याची अंमलबजावणी करायची नसते आणि म्हणून हे सर्व हे असे वाटतं. पण आज इथे सर्वजण पाहिले तर हे सर्व आम्ही सामाजिक कार्यकर्ता, RTI कार्यकर्ता म्हणून आम्ही आलेलो आहे. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही. आज मी RTI कार्यकर्ता जरी असलो तरी माझी एक सद्भावना आहे की कदम साहेबांनी जे आंदोलन केलं हे कायद्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं आहे. जर आपण आज भारतीय नागरिक म्हणून बोलतो, संविधानिक कायदे आहे आणि आज भारताचा जर माहिती अधिकार संविधानिक कायदा आहे आणि घटना लिहिलेली आहे, घटनेमध्ये तरतूद आहे, मग आज जनतेला मूलभूत अधिकार तुम्ही का नाही देत? जनता मालक आहे, मग जनतेला नोकरसारखं का तुम्ही वाढवतात? आणि आमच्या पैशातून तुम्ही दुबईला जाऊन इथे तिथे जे काय पैसा खर्च करतात कोट्यावधी, तो जनतेचा पैशाचा हिशोब का नाही भेटत? त्यासाठी आज हे आमचं आंदोलन आहे सर्वांचं. RTI कार्यकर्त्यांना आपल्या वसई विरार शहरात खंडणीखोर अशी अवहेलना होते, किंबहुना सातत्यानं जे माहिती अधिकार अर्ज येतात ते त्यांना त्रासदायक वाटतात. तर तुमचं फेडरेशन या सगळ्याकडे कसं बघतंय आणि कार्यकर्त्यांची अवहेलना होऊ नये यासाठी काय प्रयत्न करणार आहे? हे किंचित काही लोक आहे ते स्वतःला RTI कार्यकर्ता म्हणवतात आणि एक दुर्दैवाची बाब आहे की शासकीय अधिकारी, मी आता मगाशीच म्हटलं की लोकसेवक हा जनतेचा सेवक आहे आणि जनता मालक आहे. ही IPC कायद्यामध्ये तरतूद होती, आता BNS कायद्यामध्ये तरतूद आहे तशी आणि घटनेमध्येही तरतूद आहे. मग जनता मालक आहे, मग जनतेला अधिकार तुम्ही का नाही देत? तुम्ही माहिती कुठली लपवतात? ब्लॅकमेलिंग केलं केव्हा जातं की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी चुकीचं करता. तुम्ही चुकीचं काम करूच नका ना, तुम्हाला कोण ब्लॅकमेलिंग करेल असं. पारदर्शकतेचं पहिला स्वतः काम करा आणि मग नंतर दुसऱ्याला वोट ठेवा. ज्या वेळेला एक बोटं तुम्ही दुसऱ्याला दाखवता तेव्हा 4 बोटं तुमच्याकडे असतात की तुम्ही काय काम केलंय. म्हणून आधी पहिला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे ध्यानात ठेवा. आणि आता जनता चळवळीमध्ये माननीय बाबासाहेबांनी जो आम्हाला घटनेचा अधिकार दिला, ज्याने आम्हाला शिकवण दिली आणि त्यानुसार आज सर्व अभ्यासबी करून सर्वजण इथे 10वी 12वी शिकलेले वेल एज्युकेटेड लोक उभी आहे, असे नाही आहे. ज्येष्ठ नागरिक पण आलेले स्वतः. आज 70 80 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक तिथे आलेले. ते कशासाठी आलेले की बाबा तरुण पिढीला आणि जो जनतेचा मूलभूत अधिकार कायदा हक्क तो त्यांना भेटला पाहिजे, याच्यासाठी ते आलेले. आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यातले जेवढे फेडरेशन आहे ते सर्व एकत्र येऊन आता या प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणार. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता कोणाला निवेदन देणार आहेत किंवा तुम्हाला अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे? निवेदन आम्ही पूर्वी दिलं, त्याला अल्टिमेट लोकांना दिला होता की 10 दिवसांमध्ये आम्ही केलेल्या मागण्यांवरती किंवा सकारात्मक चर्चा करून यातून काही निर्णय लागेल का म्हणून त्यांना आम्ही निवेदन देऊन विचारणा केली होती. परंतु ह्या वसई विरार भ्रष्ट अधिकाऱ्यांना सकारात्मक ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चर्चा करण्यास वेळ नाही आहे आणि त्याने आम्हाला स्वतःहून प्रवृत्त केलं या सर्व गोष्टी करण्यासाठी. त्याच्यामुळे हे अधिकारी असे सुधारणार नाही आहेत. मी सांगितल्याप्रमाणे शेवटी यांचे कपडे ज्यावेळी काढू आम्ही त्यावेळी त्यांना अक्कल येईल की आपले कपडे उतरल्यानंतर हे कपडे का उतरवले म्हणून. आणि तीही वेळ आलेली आहे, ते सुद्धा आम्ही करण्यास आज वेळ आली तर आजही करू ते, आम्ही हरकत नाही, पण ते करणार नक्की आम्ही आता.